नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये काय होतं, गरम होतं म्हणून आपण फॅनचा वापर करतो, ACचा वापर करतो आणि किंवा झाडाखाली आपण बसतो, सावलीस खाली. मित्रांनो, हे जसं परिस्थिती निर्माण झाली तसं आपण पावलं उचलतो. तसंच आहे मित्रांनो, सध्या लोकसंख्या वाढ झालेली आहे, कामं मिळत नाहीत, पगार कमी मिळतो, त्या पण परमनंट नोकऱ्या नाहीत, महागाई वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती अशी बिकट झालेली आहे आणि त्यामध्ये जर आपण बचत नाही केली तर परिस्थिती अजून गंभीर होत जाणार मित्रांनो. जसं आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण जर उन्हामध्ये फिरलो तर आपल्याला त्रास होईल का फायदा होईल? आपण सावलीमध्ये बसलं पाहिजे, फॅनच्या हवेखाली बसलं पाहिजे, कूलरची हवा घेतली तर आपल्याला दिलासा मिळेल. तसंच आहे, आर्थिक परिस्थिती सध्या ओढाताणची झालेली आहे, कामं मिळत नाहीत, मिळाले तर कमी पगार, ती कामं टिकतील गॅरंटीने, महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बचत नाही केली तर मित्रांनो पुढे फार वाईट दिवस आहे. जसं उन्हामध्ये फिरल्यानंतर फायदा होईल का नुकसान होईल? उन्हाळ्यात पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये छत्री न घेता फिरलं तर फायदा होईल का नुकसान होईल? थंडी वाजते हिवाळ्यामध्ये आणि आपण स्वेटर न घालता आपण जर फिरलो तर फायदा होईल का नुकसान होईल? घराला कुलूप न लावता आपण जर घर उघडं ठेवून गेलं तर फायदा होईल का नुकसान होईल? मुलांना शाळेत न पाठवता आपण जर त्याला शिक्षण नाही दिलं त्याचा फायदा होईल का नुकसान होईल? तसंच आहे मित्रांनो, बचत जर नाही केली तर तुमचं 100% नुकसान आहे. तुम्ही कमजोर बनता आणि तुम्हाला सगळे लुटायला लागतात. मित्रांनो, आता सध्या बघा, जास्त व्याज कुणाला मोजावं लागतं, जास्त व्याज द्यावं लागतं. ज्याला की इन्कम प्रूफ नसतं, ज्याची नोकरी नसते, ज्याला प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवायला नसते, त्यावेळेस त्याला बँका कुठल्या लोन देत नाही आणि सावकार देतात आणि सावकार जास्त व्याज चार्ज करतात. मित्रांनो, काय होते, आपण कमजोर बनलात की आपली सगळी लूट करतात आणि आपल्या डोळ्यात देखत आपल्याला माहिती असूनसुद्धा आपल्याला आपली लूटमार होते आणि आपण काही करू शकत नाही. तसंच आहे मित्रांनो, परमेश्वरानं आपल्याला दिलेले शरीर आहे, हात, पाय, नाक, कान, डोळा ही पार्ट आहेत आणि आपल्याला वेळ पण दिला आहे, ही संपत्ती दिलेली आहे. जसं एखादा व्यवसाय करण्यासाठी भांडवल असतं आणि भांडवल दिल्यानंतर काही वेळ लागतो ना प्रॉफिट होण्यासाठी, बिझनेस लगेच पिकअप घेत नाही मित्रांनो. तसंच आहे, परमेश्वरानं आपल्याला शरीर दिलं आहे, पार्ट दिलेत आणि वेळ पण दिला आहे. ही साधनसंपत्ती याची किंमत बऱ्याच लोकांना नाही मित्रांनो. एक दात पडला तर 15,000 रुपये लागतं दाताला. 32 दातं फुकट दिलेत, सगळे शरीराचे पार्ट दिलेत. परमेश्वरांचे अनंत उपकार आहेत आणि ह्याचा योग्य वापर करून समाजाचं स्वतःचं कल्याण केलं पाहिजे मित्रांनो. आणि आज हेच बऱ्याच व्यक्तीला पटत नाही, लोक भरकटत आहेत मित्रांनो. आता LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था, इथं धोका नाही, भीती नाही, आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही तरी लोक घेत नाहीत मित्रांनो. माहिती असून काही उपयोग होत नाही. सगळ्यांना माहिती आहे चांगलं वाईट, परंतु वाईट का घडते त्याचं कारण आहे आपण इम्प्लिमेंट करत नाही, टिकवत नाही आणि चांगलं ऐकत नाही आणि आपण करत नाही. आपल्यालाच पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही. ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारं प्लॅन आहे. आज आता ताबडतोब फोन करा आणि घ्या. ओके, थँक्यू.